उद्या नागपूरमध्ये महाविकास आघाडीतील पक्षांच्या गटनेत्यांची बैठक, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या घरी बैठकीचं आयोजन। काँग्रेस आमदार आणि विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला करणार चर्चा। मंगळवारी 17 डिसेंबर रोजी नागपूरमध्ये बैठकीचं आयोजन, बैठकीला सगळ्यांनी उपस्थित राहण्याचे दादा पटोलेंचे निर्देश। पुण्यात 8 दिवस बुक फेस्टिवलचं आयोजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते बुक फेस्टिवलचं उद्घाटन। टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत सुतार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। रोहन बोपन्ना यांनी फडणवीस यांना स्वतःची 44 नंबरची जर्सी भेट देऊन केलं अभिनंदन। राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या कंपनीकडे। राम सुतार आर्ट क्रिएशन्सनं यापूर्वी गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं काम पाहिलं होतं। उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील मुस्लिम बहुल भागात 46 वर्ष जुनं बंद मंदिर आढळून आलं। मंदिरात हनुमान शिवलिंग आणि नंदीची मूर्ती आढळून आली। मंदिराच्या आसपास बांधकाम करून मंदिराचं अस्तित्व लपवल्याची तपासणी दरम्यान माहिती समोर आली। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र, दिल्लीच्या ढासळत चाललेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चर्चा करण्यासाठी मागितली वेळ। स्वित्झर्लंड सरकारनं भारताकडून मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा काढून घेतला। स्विस सरकारच्या निर्णयानंतर आता तिथे कार्यरत असणाऱ्या भारतीय कंपन्यांना 1 जानेवारी 2025 पासून 10% अधिक कर भरावा लागणार। भारतीय वायुसेनेची ताकद वाढणार, वायुसेनेच्या ताफ्यात आणखी 12 सुखोई फायटर विमान येणार। केंद्रीय मंत्रिमंडळ समितीनं HALला दिलं 13,500 कोटी रुपयांचं कंत्राट। बॅडमिंटनपटू PV सिंधूचा उद्योजक व्यंकट दत्तासाई यांच्यासोबत साखरपुडा लवकरच अडकणार लग्नबंधनात। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।